तुम्ही कधी गव्हाच्या पिठामध्ये गूळ घालून तर पाहिलंय का? नाही ना? तर आज मी फक्त 2 मुख्य साहित्यांपासून असा एक पारंपरिक आणि पौष्टिक पदार्थ बनवून दाखवणार आहे, जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल. यामध्ये एक सिक्रेट पद्धत आहे, त्यामुळे त्याचा स्वाद आणि टेक्स्चर दोन्हीही अप्रतिम येतात. तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे. त्यासाठी व्हिडिओ थोडा देखील स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला, ती खास पद्धत कोणती आहे ती पाहूया. त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर काय करायचं आहे, बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे 1 वाटीभर. नंतर आपल्याला तो गूळ एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. इथं मी मिक्सिंग बाउल घेतलेला आहे छोटा. नंतर आपल्याला त्याच वाटीने अर्धी वाटी इतकं पाणी घालायचं आहे आणि गूळ हा एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी गूळ आहे, त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं, चमच्याने ढवळून घ्यायचं आणि गूळ हा चांगला वितळून घ्यायचा आहे. सतत चमच्याने हलवत राहायचं, म्हणजे गूळ हा पटकन वितळला जातो. आता त्याच्यावर झाकण ठेवायचं, तोपर्यंत विरघळतो. तोपर्यंत आपल्याला बाकीची तयारी करायची आहे. इथं आपल्याला काय करायचं आहे, अर्धा चमचा खसखस, 2 इलायची आणि 1 चमचा बडीशोप हे आपल्याला चांगलं खलबत्त्यामध्ये असं चेचून घ्यायचं आहे, बारीक करून घ्यायचं आहे. त्याने जो आपण पदार्थ बनवणार आहोत, तर तो चवीला अप्रतिम आणि भन्नाट असा चवीचा लागणार आहे. बघा, एकदम असं छान मी बारीक करून घेतलेला आहे. तोपर्यंत इकडे आपला गूळ सुद्धा वितळलेला आहे. जरी थोडाफार असा राहिला असेल ना, तर काय करायचं, चमच्याने ढवळायचं आणि नंतर ते आपल्याला एका चाळणीने गाळून घ्यायचं. आता इकडे आपल्याला मोठा मिक्सिंग बाउल घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तर इथं मी बघा 2 वाट्या इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे परफेक्ट प्रमाण आहे. नंतर जे आपण बडीशोप, इलायची बारीक केलेली आहे, तर ती घालायची. नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडासा खाण्याचा सोडा घालायचा आहे. अगदी पाव चमचा घालायचा. कोरड्या जिन्नस सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि नंतर आपण जो गूळ वितळून घेतला होता, पाण्यामध्ये वितळण्यासाठी ठेवलेला होता, तर ते गुळाचं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे. तुम्ही आजपर्यंत हा पदार्थ कधीच बनवला नसेल. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. खायला अप्रतिम असा लागतो. खूपच असा टेस्टी आणि स्वादिष्ट लागतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरी बनवलेला आहे, तर तो खूप पौष्टिक असतो. नंतर बघा, त्या गुळाच्या पाण्यामध्ये आपण हे एकजीव करून असं म्हणजे मिक्स करून घेतलं. आता हे जास्त जरा घट्ट आहे. त्याच्यामध्ये परत थोडंसं पाणी घालायचं आणि आपण जशी भजी बनवतो की नाही, अगदी त्याच प्रकारचं आपल्याला हे पीठ असं मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त पातळ ठेवायचं नाही आणि जास्त घट्ट पण ठेवायचं नाही. जशी भजीचं आपण पीठ बनवतो की नाही, अगदी तसंच आपल्याला तशीच कन्सिस्टन्सी हवी आहे. तर मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवणार आहे, की आपल्याला कसं हवं आहे. तर इथं आपलं या पद्धतीचं बॅटर हवं आहे. जर तुम्हाला आपल्याकडील मसाले ऑर्डर करायचे असतील, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या WhatsApp नंबरवर मेसेज करू शकतात आणि तिथून तुम्ही मसाले, लाल तिखट, वेगवेगळ्या चटण्या ऑर्डर करू शकतात. आता बॅटर तर आपलं तयार झालेलं आहे. इकडं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं नव्हतं आज आपण काय बनवणार आहोत. तर आज आपण बनवणार आहोत आषाढ स्पेशल मस्त गुळाचे जाळीदार गुलगुले. तर काय करायचं, तेल चांगलं गरम झालं की गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि पाण्यात हात बुडवायचा आणि नंतर पिठाचं मिश्रण घ्यायचं आणि तेलामध्ये जशी आपण भजी सोडतो की नाही, अगदी तशीच सोडायची आहे. जर तुम्हाला हाताने सोडायची नसेल, तर तुम्ही पोहे खायच्या चमच्याने 1-1 चमचा मिश्रण तेलामध्ये सोडलं ना, तरी सुद्धा या प्रकारची म्हणजे गुलगुले बनवून तयार होतात. तर पाहू शकतात, मस्त एकदम वरतून असा सुरेख असा रंग येतो आणि चांगले असे तांबूस रंगाचे आपल्याला हे भाजून म्हणजे तळून घ्यायचे आहेत गुलगुले. हे गुलगुले खायला खूप टेस्टी लागतात आणि खूप पौष्टिक पण आहेत. कारण आपण घरच्या साहित्यामध्ये हे बनवलेले आहेत गव्हाच्या पिठापासून आणि गुळापासून. आता तुम्हाला माहितीच आहे, की गूळ खाण्याचे भरपूर असे फायदे असतात. तर त्यासाठी घरी बनवलेले कुठलेही पदार्थ चवीला अप्रतिमच लागतात आणि पौष्टिक सुद्धा तितकेच असतात. तर एकदा या पद्धतीने नक्की तुम्ही हे गव्हाच्या पिठाचे आणि गुळाचे हे जाळीदार गुलगुले एकदा नक्की बनवून बघा. एक बॅच आपली तळून झालेली आहे.
नंतर आपल्याला दुसरी बॅच तळून घ्यायची आहे. अगदी पहिले जसे तळून घेतले सेम त्याच पद्धतीने राहिलेल्या मिश्रणाचे आपल्याला पूर्ण हे गुलगुले बनवून घ्यायचे आहेत. यालाच गोड भजी सुद्धा म्हटलं जातं. तुमच्याकडे याला नेमकं काय म्हटलं जातं? गुलगुले म्हणतात की गोड भजी म्हणतात, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो मैत्रिणींनो, तुम्ही इथपर्यंत रेसिपी पाहतच आला आहात, पण आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला तुम्ही आणखी सबस्क्राईब केलंय की नाही? नसेल केलं तर वाट कसली बघताय? पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि साइडची बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करायचं आहे. म्हणजे सर्वात अगोदर अशा झटपट बनणाऱ्या साध्या, सोप्या घरगुती साहित्यामध्ये घरच्या साहित्यामध्ये ज्या रेसिपी बनवून तयार होतात, तर तशाच मी झटपट आणि युनिक अशा रेसिपी बनवून अपलोड करत असते. तर त्या सर्वात अगोदर पाहण्यासाठी साइडची बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करायचं आहे. म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला रेसिपी पाहायला भेटतील. बघा सेम पद्धतीने राहिलेल्या मिश्रणाची आपल्याला अशीच ही गोड भजी बनवून घ्यायची आहे. आणि तुम्ही आकाराने थोडीशी मोठी सोडली ना तेलामध्ये, तर अगदी बघा टम्म अशी गुबगुबीत फुगलेली जाळीदार अशी आपली इथं हे गुलगुले तळून झालेले आहेत आणि एकदम असे टम्म फुगलेले आतून वरतून एकदम असे टम्म फुगलेले आणि गोल गरगरीत जाळीदार आणि आतून एकदम मऊ क्रिस्पी असे खायला लागतात. एकदा नक्की ट्राय करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ थोडा देखील जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून साइडची बेल वाजवायला अजिबात विसरू नका. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा.